रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण जो फ्लॅट काढतोय तो वसंत विहारमध्येच हिरणंदानी मॅडोजला लागून आशार एज नावाचं एक खरं प्रोजेक्ट आहे। प्रोजेक्ट तसं बघितलं तर एकदम नवच आहे आणि हा फ्लॅटही जो आपण बघतोय तो अनटच असणारा फ्लॅट असणार आहे आणि 428 कार्पेट आणि एक कार पार्किंग याच्यासोबत असणार आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी सुखसुविधा आपल्याला इथे आहेत। खरं तर वसंत विहार हे तसं जर बघितलं तर खूप जुनं रहिवासी इलाका म्हटलं तरी चालेल। त्याच पद्धतीनं खरं तर इकडे रेट्स पण त्याच पद्धतीनं कोर्ट म्हणा, देणं म्हणा, लेणं म्हणा, त्या सगळ्या गोष्टी चालतात। आता आज हा जो फ्लॅट आहे हा खरं तर ग्राउंड प्लस खूप उंच माळ्याची म्हणजे जवळ 35 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि आपण पण हायर फ्लोअरलाच फ्लॅट खरं काढतोय आणि जो फ्लॅट जर बघितलं तुम्ही तर हा नवा कोरा तुम्हाला आशारनं बनवलेला फ्लॅट असेल, ज्याच्यात सिलिंग हाईटचा जरी आपण विचार केला तर जवळजवळ 11 फूट सिलिंग हाईट असणारा हा फ्लॅट असेल आणि ह्याच्यात लिफ्टला पॉवर बॅकअप आहे, पण घरात पॉवर बॅकअप वगैरे काही नाही आहे। आणि वसंत विहार इलाक्याबद्दल जास्त सांगायचं म्हटलं तर वसंत विहार ऑलरेडी डेव्हलप झालेलं सगळं प्रोडक्ट आहे आणि इथे डॉक्टर्स म्हणा, हॉस्पिटल्स म्हणा किंवा मग मॉल्स ह्या त्या सगळ्या गोष्टी, सगळ्या शाळा बिळा त्या सगळ्या ह्याच्या जवळ आहेत। मेट्रोला कनेक्टेड जर आपण विचार केला तर इकडल्या साईडला जर आपण तत्वज्ञान विद्यापीठ साईडला जर गेलो तर त्या साईडला तुम्हाला मेट्रो इथून साधारणतः 9 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला हे मेट्रो स्टेशन याच्यात मिळू शकतं। खरं तर हा जो फ्लॅट आहे, हा जो फ्लॅट आपण बघतोय, हा फ्लॅट जेव्हा आपण ह्या फ्लॅटचं सगळं बाकीचा विचार जर केला तर प्रॉपर ईस्ट म्हणजे बाहेर जाताना ईस्ट, आतमध्ये जाताना वेस्ट असणारा हा फ्लॅट असेल। आणि जर तुम्ही फ्लॅटच्या बाहेर आलो, आपण बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला समोर 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट, अधिक जर आपण इकडे विचार केला तर इकडे तुम्ही बघू शकता एक 4-5 लिफ्ट तुम्हाला 2 आणि 2 4 आणि सर्व्हिस लिफ्ट अशा टोटल 5 लिफ्ट तुम्हाला ह्या बिल्डिंगमध्ये बनवलेल्या आहेत। खूप मोठं कॉम्प्लेक्स नाही आहे, पण सगळ्या सुखसुविधा त्यांनी दिलेल्या आहेत। आणि जेव्हा आपण ह्या फ्लॅटच्या आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला हा वेस्ट असणारा फ्लॅट असेल आणि जर तुम्ही हा फ्लॅटचा 9.5 बाय 15 फुटाचा हा त्यांचा हॉल असणार आहे, म्हणजे 9.5 बाय 15 फूट हा तुमचा हॉल असेल। ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर हे फायरचे पाईप वगैरे त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हटलं तर परत तुम्हाला ह्या घरामध्ये प्रकाश, हवा आणि ऊन ह्या 3 गोष्टी मात्र तुम्हाला ह्या घरामध्ये नक्की मिळतील। आणि ह्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये जर आपण आलो तर तुमच्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये कधीही न जाणारा जो तुमचा व्ह्यू आहे तो मिळणार आहे। संध्याकाळचं वारं ह्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात येते, कारण पश्चिम दिशेला हे तुमची खिडकी असल्या कारणानं तुम्हाला इकडे वारं, संध्याकाळचं ऊन ह्या 2 गोष्टी तुम्हाला नक्की मिळतील। आणि आपण हायर फ्लोअरला असल्यामुळे तुम्ही व्ह्यू वाईज बघू शकता, हा जो तुमचा येऊरचा डोंगर आहे, हा येऊरचा डोंगर आपल्या घरामधनं प्रॉपरली चांगल्या पद्धतीनं दिसतोय, तुम्ही बघू शकता। आणि जर समजा तुम्ही स्टँडिंग बाल्कनीचा जर आपण हा विचार केला तर ही साधारणतः 10 बाय 2ची स्टँडिंग बाल्कनी आहे। 10 फूट लांब, 2 फूट रुंद असणारी स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला तुमच्या ह्या घरामध्ये नक्की मिळते। त्याच्यानंतर जेव्हा आपण हॉलमधनं ह्या साईडला जाणार आहोत तर ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इथे एक वॉशरूम, टॉयलेट दिलेलं आहे। अधिक ह्या साईडला जर आलो तर एक किचन आहे। किचनची जरी साईज बघितली तुम्ही तर 2 साईडला ह्या साईडला छोटा आणि ह्या साईडला मोठा प्लॅटफॉर्म असणारा किचन आहे। अधिक गॅसची पाईपलाईन आणि गॅसचा चुल्हा मात्र इथे जोडून ठेवलेला आहे। खरं तर ह्या मंडळींनी हा फ्लॅट स्वतः राहण्यासाठी घेतला होता, वयस्कर व्यक्ती आहेत। आणि त्याच्यानंतर ही जर खिडकी आपण ओपन ठेवली तर तुम्हाला इथे पण एक ड्राय बाल्कनीचा स्पेस प्रॉपर मिळालेला आहे, जो तुम्ही जर काउंट केला 2 फूट आणि जवळजवळ 5 फूट लांब असा ड्राय बाल्कनीचा इथे तुम्हाला स्पेस मिळेल। आणि किचनचा जर आपण विचार केला तर 6.5 बाय 8.5चं तुमचं हे किचनही असणार आहे। वरती जर तुम्ही बघितलं तर इथे एक लाफ्ट बनवलेला आहे, जिथे तुम्ही पाण्याची प्रॉब्लेम नाही आहे, पण समजा वरती ठेवायचं म्हणलं पाण्याची टाकी वगैरे तुम्हाला नक्की राहू शकते। मग ह्या साईडला जर आलं तर हे पावडर रूम आहे तुमचं, जे तुम्हाला 4 बाय 3चं असणार आहे। हे असं हात धुवायला आणि वॉशरूमसाठी या 2 गोष्टींचं प्रावधान इकडल्या साईडला केलेलं आहे। इकडं जर आपण ही खिडकी ओपन केली तर इथं पण ड्राय बाल्कनीसाठी मोठा स्पेस आहे, जो असा लांबलचक 2 फूट रुंद अधिक 6 फूट लांब असं ह्या साईडला पण तुम्हाला इकडे ह्याच्यातनं ही जागा मिळते। म्हणजे तुम्ही इकडे कपडे वगैरे सुकवायचे म्हटलं तरी नक्की सुकू शकता, अशा पद्धतीचं इकडं प्रावधान आहे। खिडक्यांचं वगैरे काम चांगलं केलेलं आहे, म्हणजे त्याच्यात मला नाही वाटत काही काम स्ट्रॉंग दिसतंय। आणि त्याच्यानंतर आपला हा शेवटचा बेडरूम असणार आहे। त्याच्यात तुम्हाला जर विचार केला आपण तर हे 2 फूट 2 बाय 6-7चं तुम्हाला हे वॉलड्रॉप म्हणजे कपाटासाठी जागा असेल। आणि नंतर आपण ह्या साईडला जर आलो तर इथे एक बाथरूम आहे, 7.5 बाय 4चं तुम्हाला इकडे एक बाथरूम मिळतं, जे हेही प्रशस्त आणि चांगलं मोठं नक्की मिळेल। आणि इकडे जरी बघितलं तर परत तुम्हाला इकडे ड्राय बाल्कनीसाठी परत छोटीशी जागा उपलब्ध नक्की आहे।
हे जे फ्लॅट्स आहेत हे मात्र वसंत विहार लोकेशन असल्यामुळे इकडले रेट्स पण त्याच पद्धतीचे असणार आहेत. आणि मी इकडे जर आलो तर 9.5 बाय 11 फुटाचं तुम्हाला हे बेडरूम आहे. हे त्या पद्धतीचं बेडरूम तुम्हाला इकडे मिळतं. सिलिंग हाईट जर तुम्ही बघितली तर मला असं वाटतं तुम्हाला सगळ्या बेडरूममध्ये सिलिंग हाईट मोठी वाटते. आणि परत इकडे एक स्टँडिंग बाल्कनी आहे जी 9.5 बाय 2ची असणार आहे. 9.5 फूट लांब आणि 2 फूट रुंद असणारी ही स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला ह्या तुमच्या घरामधनं नक्की मिळते. आणि समोरून परत याचा जरी व्ह्यूचा विचार आपण केला तर हे जुन्या बिल्डिंग वसंत विहारच्या म्हणा किंवा मग हे सगळं पवारनगर, पुढे जरी सिद्धांचल, हे टाटा किंवा वाधवा, हे सगळे घरं तुम्हाला इकडे ह्या साईडला आपण कोठारे कंपाऊंड वगैरे तुम्हाला इकडे ही एक जुनी कंपनी पडलेली आहे ते सगळं तुम्हाला हिरणनंदिनी मॅडोजच्या बाजूला दिसते. तर अशा पद्धतीचे हे खरं फ्लॅट आहे. आता हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आपल्याला सांगताना सांगितलं की बाबा हा फ्लॅट आपल्याला विकायचा आहे. विकताना ह्या मालकांनी आपल्याला किंमत अजून थोडी जास्त सांगितली होती. परत आपण त्यांच्याशी चर्चा केली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की साबळेजी 1,10,00,000 रुपये कोट ह्या फ्लॅटची किंमत करा आणि त्याच्यात आपण थोडंफार निगोशिएशन करण्याचा प्रयत्न करू. मला असं वाटतं अशा पद्धतीचे आम्ही नवीन वेगवेगळे फ्लॅट तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. मला असं वाटतं तुम्ही आमच्यावरती थोडीशी कृपादृष्टी ठेवा जेणेकरून जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स म्हणा किंवा मग जास्तीत जास्त बघायचा प्रयत्न करा. चावी याची आपल्याकडे आहेच. जर तुम्हाला हा बघायचा असेल तर मला फोन करा, मी दाखवेल त्यावेळेला तो फ्लॅट. अशा पद्धतीचं आमचं काम तुमच्या कृपेनं खरंच चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. अजून उत्साह वाढण्यासाठी मात्र आमच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या हीच मी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.